आपको यहाँ से ऊपर जाना है। एक एक गणपति आपको दिखने मिलेगा। ओके, आपको यहाँ पर आना है। यहाँ पर आने के बाद ज़्यादा लंबा नहीं है, यहाँ पर देख सकते हैं। इसके ऊपर आने के बाद इधर जाने का, फिर एक क्या आपको ज़्यादा लंबा नहीं है, आपको खाली 5 मिनट का वॉक है। मैं आपको यहाँ से उतरने के बाद आपको आना है यहाँ से सीधा आने के बाद आपको यहाँ से पहले गणपति आपको दिखने मिलेगा। आप देख सकते हैं, ये पहला गणपति है। आपको पहले गणपति दिखा दो आपको, ठीक है। ये रहा, आपको पहले गणपति आपको दिखने मिल रहा है। आप देख सकते हैं डेकोरेशन कितना अच्छा किया है, बहुत ही बढ़िया किया है। ओके, एक मिनटं लाईक हा मित्रांनी मला पहिला मोदक दिला। तुझं नाव विवेक, धन्यवाद मित्र, थँक्यू। आपण पहिला मोदक खातो, देवाचे नाव परी बाप्पा मोरया। उकडीचे मोदक एक नंबर होतं, खूपच मला आवडलं। थँक्यू मित्रा, धन्यवाद। आपल्याला इकडून पहिला गणपती झाल्यानंतर मग हा पुढे जायचं। आता आपला दुसरी मूर्ती दाखवतो तुम्हाला, तर आता बघू आपण। मूर्ती आपली फर्स्ट मूर्ती, आपली सेकंड मूर्ती आहे, मी तुम्हाला दाखवलं। आता ते माझ्या त्यांच्याबरोबर मी आलेला आहे, खास मित्र हे दोघं। तुम्ही ही मूर्ती मला तुम्ही याच्याबद्दल थोडं काही सांगू शकतात मला? ही आमची टिश्यू पेपरची मूर्ती आहे, कागदाची। हो, ज्याच्यानी काय होतं की आपलं गणपतीचं जे विसर्जन आहे ते कोणाच्या पायाखाली न यावं म्हणून आम्ही 16 वर्ष झाले ही टिश्यू पेपरची मूर्ती करतो। ओके। आणि त्याच्यामुळे लोकांना काय आहे की एवढी मोठी मूर्ती आहे ही 9 फुटाची, तर उचलायला पण प्रॉब्लेम हो नको, हो बरोबर। तर आम्ही 4-5 जणच उचलू शकतो ही मूर्ती। अच्छा, सिंपल आहे आणि म्हातारे पण उचलू शकतात, लहान मुलं पण उचलू। काय बोलू शकता तुम्ही? आम्ही हे मूर्ती याच्यासाठी करतो कारण आता आपण पीओपीच्या मूर्ती बघतो की ते पायाखाली येतात, त्याचं आपण विटंबना होते, मग त्यासाठी ही मूर्ती 2 सेकंदात पाण्यामध्ये मेल्ट होऊन जाते। अच्छा, म्हणून आम्ही आता 16 वर्ष झाले हीच परंपरा चालू ठेवली। अच्छा, बघितलं तुम्हाला एवढी छान मूर्ती आहेत। आणि तुमच्या दोघांचे नाव सांगू शकता? माझं नाव नयन मालवणकर आहे, मी खजिनदार आहे। माझं नाव रितेश कदम आहे, मी मंडळाचा अध्यक्ष आहे। ओके ओके ओके, तुम्ही बघू शकता खूपच लोक, आणि हे लोक इकडचे लोक खूपच छान आहेत। लोक पोरं मला बोलतात की नाव काय, म्हणून मी त्यांचं नाव सांगितलं, जय कंची नाव आहे माझ्या म्हणून। इथे एक मूर्ती आहे, तुम्हाला दाखवतो। ही चित्री मूर्ती आहे, चित्री मूर्ती मी तुम्हाला दाखवतो। तिथे चाललो आहे, देवाचं गाणं आहे, देवाच्या गाण्यासाठी म्हणजे आपण आतमध्ये जाऊ, ठीक आहे। बघितले आपल्या ही चित्री एंट्री मारल्याने आतमध्ये तुम्हाला दोन रस्ते टाकून तुम्हाला तुम्ही बघितलं। इथे थोडासा पुढे आहे, तिकडे तिकट मोठी मूर्ती दिसणार तुम्हाला समोरच। ही आहे चौथी मूर्ती तुम्हाला दाखवतो। खूपच छान मूर्ति है, खूपच भारी। अपन यहाँ से बाहर निकल आने के बाद आपको आना है इधर से, अंदर से यहाँ से इधर आपको इधर आना है। आपको यहाँ पर आपको सामने दिख रहा है, आपको सामने दिखने के लिए इधर थोड़ा सा अंदर 2 मिनट का वक्त। दूसरा भी मूर्ति है आपको दिखा था, सच्चे थोड़ा सा अलग ही लोग अब ऐसा लगेगा थोड़ा सा अंदर जंगल पे ऐसा है, थोड़ा सा तुम्हाला इथून आल्याच्यानंतर पुढे यायचं आपल्याला। तुम्हाला पाहायचं आहे इथून आल्याच्यानंतर मग आपल्याला यायचं आहे इथून थोडंसं आतमध्ये आहे आपल्याला। तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो, तुम्हाला घेऊन 2 मिनिटाचं आहे, ते समोरच आहे, तुम्हाला दाखवतो आतमध्ये। तेवढं आतमध्ये हा ही मूर्ती आहे, तुम्हाला आता आतमध्ये घेऊन जातो। चला आपण आतमध्ये आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो। खूपच छान मूर्ती आहे, बघितलं लहान पोरं पण खेळतात। हो गया, मैं अभी और दिखा दो अलग है आप देखो। थैंक यू। थोड़ा सा आने
थोड़ा सामने दिखेगा आपको। ओके, आप देख सकते हो, आप देखते हैं एकदम आधे थोड़े एकदम मूर्ति है। तुम्ही सांगू शकता? त्या मूर्तीला नाही बोलता बोलता आतापर्यंत 12 ते 13 वर्ष झाले आम्ही इथे बसतो. अच्छा, ठीक. तुमचं नाव? माझं नाव रोहित भंडारे. त्यांचं देवाचे नाव तुम्ही सांगू शकता? आमच्या मंडळाचं नाव आहे संकल्प सांस्कृतिक मंडळ. ओके आणि ओके. आमच्या मूर्तीचं नाव मुंबईचा संकल्प. अच्छा, बरं. तुम्ही बघू शकता पुढे मग आतमध्ये येऊन तुम्हाला इथे तुम्हाला दिसणार समोर खूपच छान मूर्ती आहे, पूर्ण वेगळंच मूर्ती आहे. तुम्हाला बघितलं खूपच छान मूर्ती आहे. आपल्याला थोडंसं आतमध्ये जायचं आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. तुम्ही एकदा या इकडे. परत मूर्ती आपल्याला दिसल्या आहे, तुम्ही बघू शकता. इथे लोक आपले घरचे लोक आतमध्ये मूर्ती ठेवली आहे. खूपच छान मूर्ती आहे. थोडं आतमध्ये घेतलं बघू शकता, खूपच भारी मूर्ती आहे. खूपच भारी वेगळी आहे आणि फार थोडा प्रश्न करेल, थोडा लांबून बघायला दादाबरोबर आलेलो आहे मी. तुम्हाला दाखवतो तर 5 मिनिटं इंटरव्ह्यू घेतो मी तुमची जी. मला तुम्ही याच्याबद्दल तुम्ही मला मूर्तीच्याबद्दल तुम्ही सांगू शकतात मला तुम्ही याच्याबद्दल काय? जसं हा आपला मूर्तिकार जो आहे तो अरुण दत्ते साहेबांनी बनवलेला आहे. अच्छा, मागच्या 3 वर्षापासून अरुण दत्ते साहेबच बनवतात आपली मूर्ती. अच्छा. आणि हे पण कसं एक परफेक्शनचं दुसरं एक्झाम्पल आहे. हां, दादाकडे आपल्या शाळेचं पूर्ण मॅप वगैरे आहे. त्या हिशोबाने दादा आपली मूर्ती सेट करतात. अच्छा, म्हणजे मूर्तीची थोडी विटंबना नाही झाली पाहिजे म्हणून दादा खूप मेहनत घेत आहे आपल्या मूर्तीवर. अच्छा. म्हणजे कुठे जाळीवर लागली नाही पाहिजे, कुठे अडकलं नाही पाहिजे म्हणून त्या हिशोबाने दादा मेजरमेंट घेऊन आपली मूर्ती सेट करतो. आणि आणताना पण आम्ही अशीच जशी आता तुम्ही मूर्ती बघितली जशी बसलेली आहे तसंच रिव्हर्स डायरेक्शननी जाणतो. म्हणजे जे काही आम्हाला लेफ्ट राईट करायचं ते आम्ही समोर करून तसंच आणतो. आणि जर का मूर्ती थोडीफार अडकली तर आम्ही मागून ट्रॉली खांद्यावर घेऊन उचलून ते शिफ्ट अरे करतो. बाप. कारण छोटा कट ते ट्रॉलीनी जमत नाही. हां, बरोबर. तर जे छोटा मोठा जे शिफ्टिंग आहे ते सगळं आम्हाला मागून ट्रॉली आम्ही खांद्यावर घेतो आणि त्याला शिफ्ट करतो. अरे तशा प्रमाणे थोडा ऍडजस्ट करून मूर्ती. तुम्ही धन्यवाद. तुमचं नाव आणि तुमच्या दादाचं नाव? माझं नाव आकाश कुंचीगुरू आहे. मी मंडळाचा कार्यकारी अध्यक्ष आहे. अच्छा, आणि तुम्ही देवाचं नाव तुम्ही काय ठेवलं? आमच्या मंडळाचं नाव शिवशंभू क्रीडा मंडळ लेबर कॅम्पचा लाडका म्हणून प्रसिद्ध झालं आहे. यावेळी आपल्याकडे पण खूप व्हिजिटर्स यायला लागले. सकाळी 6 वाजेपर्यंत व्हिजिट कंटिन्यू. अच्छा, म्हणजे आता मॉर्निंगला काय एवढी गर्दी नाही, मॉर्निंगला नसतो, फक्त संध्याकाळी 6 नंतर सकाळी 6 पर्यंत असतो. आणि लास्टच्या 5 वर्षापासून आपली जे पण भाविका येतात त्यांच्यासाठी पण भंडारा पूर्ण रात्री चालू राहते. अच्छा, तुम्ही बघितलं तुम्ही सकाळी या, सकाळी आलं तर काय एवढी गर्दी नसते, पण संध्याकाळी आलं तुम्हाला अजून सगळे चांगले मुद्दे तुम्ही बघू शकता. ही लाईट एकदम छान. आपली मूर्ती बघून झालेली आहे. खूपच भारी मूर्ती. मला दादाबद्दल एवढं थोडं ही मूर्ती खूपच भारी आहे. तुम्ही बघितलं दादा मला एवढं छान बोलून मला पाण्याची बॉटल दिलं, चांगलं बरं वाटलं मला. तुम्ही बघू शकता, मला ती भारी आवडली. खूपच छान मूर्ती आहे. चांगलं वाटतं मला, बरं वाटतं मला. अजून चांगल्या मूर्त्या बघायला भेटणार आहे. धन्यवाद. इकडे या, इथे आपल्या थोड्याच्या आतमध्ये राहून इथे यायचं आपल्याला. अच्छा, आपल्याला थोडंसं आतमध्ये आलं तर नंतर थोडंसं आतमध्ये या. आतमध्ये येऊन आपल्याला 2 मिनिटाच्या चित्र लाईव्ह करून दाखवलं तुम्हाला. तुम्ही बघू शकता खूपच छान मूर्ती आहे, खूपच भारी मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता लाईटिंग काय बनवलं आहे लोकांनी. खूपच भारी मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला लांबून थोड दाखवा. मूर्ती बघून झालेली आहे. खूपच भारी मूर्ती आहे. ही आपली गणपती 7 दिवस गणपती बसायला म्हणून मी याच्या पहिला आलो. म्हणून याचे नशीब मला भेटलं गणपती बघायला. तुम्ही एवढा आले, तुम्ही फक्त 5 जेवढं लवकर येतील तेवढं चांगलं. आपल्या 7वा गणपती जातात. तुम्ही बघू शकता तेवढं चांगला. तुम्ही बघू शकता इथून एवढं आलेलं आहे. खूपच भारी मूर्ती आहे. आणि मला तुमचं नाव सांगू शकतात? तुझं विनायक. धन्यवाद मित्रा, थँक्यू. मला दर्शन करायला भेटलं, चांगलं वाटतंय मला. ही तुम्ही येऊ शकता, तुम्हाला चांगल्या अजून मूर्त्या बघायला भेटणार. धन्यवाद. तुम्ही बघितलं खूपच छान मूर्ती आहे. मला थँक्यू, धन्यवाद.
चला आता आपण इकडे आलो. आपण इथून रस्त्यावर आपल्याला आपण या गल्लीतून इथून आपल्याला यायचं आहे. थोडंसं पुढे थोडंसं आतमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. चला आपण जाऊ आता. अच्छा तो गणपती वेगळ्याच मूर्त्या बघायला भेटतात. आपण इथे आलो नाही ते थोडंसं आतमध्ये यायला आपल्याला इथून यायचं. थोडंसं आतमध्ये मूर्ती आपल्याला बघायला तुम्ही बघू शकता. खालून वगैरे येते. आपण आता खालून जावं. तुम्ही बघू शकता. लहान लहान पोरं लोक खेळतात. तुम्ही बघू शकतात. ते गणपती बघायला आपल्या इथे लोक येतात. आणि लहान लहान पोरं पण मला घेऊन चाललं. मला खूपच भारी. आपल्याला एक एक चांगल्या चांगल्या मूर्त्या बघायला भेटतात. खूपच छान मूर्त्या आहे. बहुत ही बढ़िया मूर्ति है. ब्लॉगर ब्लॉगर तो गाइस हम लोग का चैनल है इंस्टाग्राम पे MLC नासिक जो नंबर उधर रहेगा कांटेक्ट करना. ये बच्चे लोग मेरे को लेके जा रहे हैं. मेरे को अलग अलग मेरे को एक बच्चे लेके जा रहे हैं. सब लोग आ रहे हैं मेरे साथ और मेरे को अच्छा लग रहा है. लोग मेरे को दिखा रहे हैं. इधर आपको सामने आपको मिलेगा उसका इंस्टाग्राम का भी रहेगा इन लोग का और फेसबुक भी रहेगा. आप ये बहुत ही बढ़िया लोग अलग अलग जगह पे इन लोगों को मूर्ति देखने मिलेगा. अच्छा है, बहुत ही अच्छा है. इन लोग आपको एक एक मूर्ति देखने मिलेगा. मैं आपको आगे जाके दिखाता हूँ. हम सामने देख सकते हैं आप. उन लोगों ने क्या डिजाइन बनाया है लोगों ने आप देख सकते हैं. डिजाइन में से पूरे फूल के हाथ में आप देख सकते हैं. और इन लोगों मैं फर्स्ट टाइम मूर्ति पहली बार देख रहा हूँ. मैंने इंस्टाग्राम में भी देखा था. मैंने ऐसी मूर्ति पहली बार देखना है मेरे को. मैं आज सामने देख रहा हूँ. मैं आप देख सकते हो. आलेला आहे दादा. मला त्याच्याबरोबर इंटरव्ह्यू घेतो. मी तुम्हाला त्याच्याबद्दल थोडं सांगतो. मी त्याच्याबद्दल काहीतरी सांगणार आहे. मी विचारतो मला इकडची मूर्ती आपल्याला सांगू शकता. ही मूर्ती मला किती वर्षी मूर्ती झालेली आहे? आपला मूर्तीचे 15 वर्ष. अच्छा 15 वर्षी झालेलं आहे मूर्ती. तुम्ही बघू शकता. आणि मला इकडचा ॲड्रेस तुम्ही सांगू शकता? मातुंगा लेबर कॅम्प धारावी. ओके. मला ही मूर्ती मला सांगू शकता. ही मूर्ती मी पहिल्यांदा बघतो. ही मूर्ती अशी कसं म्हणजे बनवलं आहे लोकांनी म्हणजे तुम्ही मला थोडं ते याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का? म्हणजे अर्धा पीस हा राधाचा. हां अर्धा पीस. अच्छा बघितलं. खूपच भारी वेगळं आहे. आणि तुमचं मला छान वाटतं. तुमचं नाव? अंकित सत्रे. अच्छा मला यांच्याबद्दल मला थोडा इंटरव्ह्यूसाठी मला बरं वाटतंय. चांगलं वाटतंय. मला यांच्याबरोबर खूपच भारी वाटलं इंटरव्ह्यू घेऊन. थँक्यू. बोल क्या बोलना तू? बोल ना तू बिंदास बोल. तेरा नाम क्या है मेरे को इतना बोल. राधे भाई तेरा नाम क्या? राधे भाई मेरे को भाई सब्सक्राइब कर रहा है. लाइक बटन करना मेरे को अच्छा लग रहा है. भाई लोग ने अच्छा कर रहा है मेरे को और बहुत लोग सपोर्ट कर रहे हैं मेरे को. ऐसा नहीं आप यहाँ से जाइए. तुझं नाव काय रे? हा भेटला तर तुम्ही त्याला घेऊन जावा. हा खरंच आपल्याला रस्ता दाखवतो. आपला पुढे सगळे कंपनी बघायला भेटतं आपल्याला. धन्यवाद. मला खूपच ये भाई ने मेरे को बहुत सपोर्ट कर रहा है मेरे को और मेरे को बता रहा है गणपति का मूर्ति बता रहा है. बाय गाइस. बाय बाय बाय. बनाए लोग आप देख सकते हो. सब्सक्राइब लाइक कमेंट करना और शेयर करो. थैंक यू.